अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या आयुष्यात काही वेळा असे प्रसंग येतात जेव्हा एक साधा भक्ती मार्गाने चालणारा, कोणालाही त्रास न देणारा माणूस इतरांच्या अन्यायाचा बळी हा ठरत असतो। अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, हे सगळं पाहूनही दत्तगुरू गप्प का आहेत? पण खरंच ते गप्प असतात का, की त्यांच्या कृपेची प्रक्रिया समजण्यासाठी आपल्याला वेळ लागत असतो? चला तर याच प्रश्नाचं आपण उत्तर घेणार आहोत की भक्तावर अन्याय झाल्यावर दत्तगुरू काय करतात। दत्तगुरू म्हणजेच काय? तर दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही प्रमुख शक्तीचा संगम आहेत। ते केवळ गुरुच नाही तर एक संपूर्ण परब्रह्म तत्व आहेत, हे तुम्ही समजून नक्कीच घ्या। भक्ताच्या जीवनातील प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष ते देत असतात। त्यांचा न्याय लौकिक न्यायालयासारखा तात्काळ नसला तरी तो अचूक मात्र नक्कीच असतो। भक्तावर अन्याय का होतो? कर्मफळ आणि परीक्षेचा पैलू जेव्हा भक्तावर अन्याय होतो, मग तो कार्यालयात असो, कुटुंबात असो, समाजात असो किंवा अन्य कुठेही अन्याय होत असेल, तेव्हा त्याचे दोन मुख्य पैलू असतात। एक असतं कर्मफळ आणि दुसरे असतं परीक्षण। काही वेळा हा अन्याय पूर्वजन्मीच्या कर्मामुळे येतो, तर काही वेळा हे ईश्वराचे आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचे साधन असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। पण दोन्ही प्रसंगी दत्तगुरू आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत। दत्तगुरू तात्काळ हस्तक्षेप हे करत असतात, कारण त्यांना आपल्या भक्ताची आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक प्रगती ही अपेक्षित असते, म्हणून ते आपले एकटे सोडत नाहीत। पण याचा अर्थ असा नाही की ते सूक्ष्म पातळीवर कार्य करत असतात। अन्याय करणाऱ्याला कर्माला ते बांधत असतात, त्यांच्या अहंकाराचा ते नाश करत असतात, तर दुसरीकडे ते भक्ताच्या संयमाची आणि श्रद्धेची परीक्षासुद्धा घेत असतात। त्यांना त्यात अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी ते बनवत असतात। दत्तगुरूचे एक अनुभव आहे, तो असा की एक महाराज गावातील जमीन वादामध्ये अडकले होते। खोट्या आरोपामुळे त्यांच्यावर पोलिसांची केस झाल्यामुळं त्यांनी दत्तगुरूंचे नामस्मरण केले, कारण ते दत्तगुरूंना आपले आराध्य मानत होते। त्यांनी उपवास केला आणि श्री गुरुदेव दत्त हा जप अखंड चालू ठेवला। काही दिवसातच सत्य आपोआप समोर आले आणि खोटे बोलणारे स्वतः पोलिसांसमोर कबूल करू लागले। आजही महाराज सांगतात, दत्तगुरू उशीर करतात, पण अंधारात किंवा आपल्याला ते अंधारात सोडत नाहीत। दत्तगुरू भक्तांच्या रक्षणासाठी कसे प्रकट होतात? दत्तगुरू आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी अनेक मार्गाने हे प्रकट होत असतात। स्वप्नात दर्शन देऊन ते योग्य मार्गदर्शन करत असतात। अचानक संकट टळते आणि मोठा अनर्थ टळतो, अशा वेळीसुद्धा दत्त महाराज आपल्या पाठीशी असतात। अन्याय करणाऱ्याला त्याच्या कर्माची योग्य शिक्षा मिळते, भक्ताला मानसिक ताकद मिळते, ज्यामुळे तो अपमान आणि दुःख सहन करून कणखर हा उभा राहत असतो। अन्याय सहन करताना भक्ताने काय करावे ते पाहूया। अन्याय होत असताना भक्ताने आपली श्रद्धा ढळू न देता ते उपाय करावेत। तर कोणते उपाय? शांत राहावे, रागात कोणालाही प्रत्युत्तर तुम्ही देऊ नका, त्यामुळं भांडण जास्त वाढतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। दत्तगुरूच्या नामाचा सतत जप करा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा जप करा। दत्त उपासना करावी। त्र्यंबक श्रोत किंवा गुरुचरित्र नक्कीच वाचा। गुरुवारचा उपवास ठेवा आणि शक्य असल्यास दत्त मंदिरात सेवा नक्कीच करावी। माझं काही नाही, हे सर्व दत्तगुरूचे आहे, असा पूर्ण शरणागतीचा भाव तुम्ही मनात अवश्य ठेवा। श्री गुरुचरित्रातील काही वाक्य आहे, संयम आणि श्रद्धेचं महत्त्वसुद्धा आहे। श्री गुरुचरित्र हा हजारो अनुभवाचा एक अद्भुत आणि प्रेरक ग्रंथ आहे। त्यात एक दृष्टांत आहे। एका ब्राह्मण शिष्याचा अपमान झाला, पण त्याने संयम पाळला, आपली भक्ती सोडली नाही। पुढे त्याचे मोठे नाव झाले आणि त्याला त्र्यंबकेश्वरात गुरुचे थेट दर्शन झाले। अन्याय करणारे मात्र कालांतराने लोप पावत असतात। हा दृष्टांत हेच सांगतो की अतूट श्रद्धा आणि संयम हेच भक्ताचे सर्वात मोठे फळ आहे। विश्वास ठेवा, दत्तगुरू सदैव आपल्या पाठीशी आहेत। भक्तावर अन्याय झाल्यावर दत्तगुरू गप्प असले तरी ते निष्क्रिय नसतात। ते प्रत्येक घटनेचा तपास हे घेत असतात आणि न्यायाची तयारीसुद्धा ते करत असतात। भक्ताने कधीही धीर सोडू नये, कारण शेवटी विजय हा भक्ताचाच होतो आणि तो विजय केवळ
बाह्य नसतो तर तो आत्मिकसुद्धा असतो हे भक्तांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. मन शांत राहते, दुःखाचे रूपांतर ज्ञानात होते आणि मग दत्तगुरू स्वतः प्रकट होऊन आपल्या भक्तांना तारत असतात हे तुम्ही लक्षात ठेवा. दत्तगुरूवर तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि योग्य वेळ आल्यावर दत्तगुरू तुम्हाला नक्कीच तुमच्यापाशी जे नाही त्याच्यापेक्षा जास्त देतील. म्हणजे तुम्ही ओंजळभर जरी मागितलं ना तरी दत्तगुरू तुम्हाला आभाळभर देतील असं सांगितलं जातं. त्यामुळं तुम्ही दत्त महाराजावर विश्वास ठेवा. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. महाराज तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील ते पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.